जागता धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझा घडत्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की माता की माता की ये गो महायोग पीठे तटे भीमरत्यवरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हे पांडुरंग प्रथम ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय
नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागी सेवका झालो स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेत स्वतःच हित जागायला लावणारा अभंग सेवेकरता निवडलाय। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा कतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम निज मव्यम माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात म्या बोलविल्या वेदो बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता ज्या भगवान परमात्माचं सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच देवाच्या सत्तेने आहे। भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे। माणसाला मरण ही अटळ आहे पकून कधी झाले सांगता येत नाही म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये आपण पाहतोय श्री कुलस्वामी खंडेरायाच्या प्रांगणामध्ये सुंदर असं खंडेरायाचं चरित्र कथा आणि कीर्तन महोत्सव त्यामधील अगदी 6व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प आष्टी झोपली का जागी कितवा दिवस आहे आज दुसरा दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान खंडेरायाच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे। तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नामवंत कीर्तनकार दरवर्षी आपल्या गावात येतात। पंचक्रोशीत तालुक्यात नाही तरी जिल्ह्यातला 1 नंबरचा सप्ताह म्हणजे आपल्या आष्टी गावातला आहे। खूप मोठं अगदी चर्चेमध्ये गाव आहे। दरवर्षी नामांकित कीर्तनकार येतात। दरवर्षी तुम्ही बहुसंख्येने कीर्तनाकरिता उपस्थितही राहता। आता बरेच जण झोपले की जागे का आई कळण अशी रगी गोंधळ बसलेत नसते। थोडंसं जागा राहण्याचं काम करा। कीर्तनाकरिता सर्वच तरुण मंडळी आयोजक असतील सर्व नियोजक असतील सर्व एकदा सप्ताह कमिटीसाठी जोरात टाळी वाजवायची। खूप सुंदर असं आयोजन करतायत पहा तीर्थले आवडलं पहा आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा बसले ती पटपट ये नवी असं वाटायचं उठून पळावं का काय नाही पण ते आणलं लोटच दे पाठी बघून त्याला हां लाईटवर आहे का
असे मला वाटलं ती लोटायची तेव्हा पुढे यायचं काय. यांनाही बसवा एखाद दिवशी त्याच्यात, नुसते कीर्तन करत नका बसू. समजलं मला. असो, सर्व सप्ताह कमिटी मंडळींचे धन्यवाद. त्यामध्ये गुरुजन म्हणून लाभलेले महाराष्ट्रामध्ये आज कीर्तन क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे, नितांत माझ्यावरती बहिणीसारखं प्रेम करतात. काल ज्यांचं कीर्तन तसं पाहिलं तर एखाद्या गायकानं दुसऱ्याच्या कीर्तनात उभं राहून गायन करणं तेवढी मोठी गोष्ट नसते, पण खरोखर आष्टीकरांवरती नितांत प्रेम आहे आणि आपण सर्व गावकरी मंडळींचं दादांच्या वरती प्रेम आहे. पण काल कीर्तनाची सेवा केली आणि आज कीर्तनामध्ये गायनाची सेवा करण्यासाठी उभे आहेत. खरोखर मनाचा मोठेपणा असावा लागतो याकरिता. जोरात टाळी वाजवा. आदरणीय श्रद्धेय अर्जुन दादा मोठे दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले कोकिडीसारखा कंठ आहे पहा आदरणीय हरिभक्त परायण. बऱ्याच वर्षापासून आमचा परिचय आहे. गायन तर चांगलंच आहे पण स्वभावही तेवढाच चांगला आहे. हरिभक्त परायण आमचे कृष्णा महाराज मोरे दादांचे धन्यवाद. इकडे आदरणीय हरिभक्त परायण अंकुश महाराज कौशल्य, सुंदर आडनाव आहे पहा. जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरिता आहे. त्याचबरोबर सर्व टाळकरी मंडळी आहेत, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. म्हणजे संस्थेतील विद्यार्थी असतील. इकडे चोपदार म्हणजे भानुशे महाराज, इकडे दुसरे बाबा. भानुशे महाराज काही टेन्शन नाही ना आता, काय उड्या मारता. मी माईकला धरून उभी राहिली इथं, म्हणलं अवघड व्हायचं आपलंच. इकडे सर्व माझे छोटे छोटे बांधव तुमचे धन्यवाद व्यक्त करते. नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्थान राजूर, त्यांच्याकरिता एकदा जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त आणि आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, आपल्या परिसराचं भूषण. महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रात खूप मोठं नाव आहे पहा. बऱ्याच वर्षापासून आम्ही नाव ऐकून आहोत पण भेट पहिल्यांदाच आहे. आदरणीय हरिभक्त परायण समय अशी सादर व्हावे. सुंदर वाजवण आहे श्यामदादा श्रावणे. जोरात टाळी वाजवायचे. आणि स्वभाविक तेवढा चांगला असं वाटतंय मला की ते अशो गवऱ्या फुटल्यासारखे बसले असते तो म्हणा. ऐकून जरी बसले तरी अजिबात त्यांना कौतुक नाही काही नाही. पण खरोखर दादांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच यूट्यूब चॅनल सर्वांचे धन्यवाद. आज कोणाचंच नाव घेणार नाही मी, सगळे माझ्या ओळखीचे. तिकडच्या भागात आले की अजून 2-3 राहिले तरी बी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. माझे वडीलही कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. तिकडे चोपदार बाबा असतील, विनेकरी इकडे वरचे दुसरे विनेकरी. त्याचबरोबर पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, ज्या विद्यार्थिनी माझ्याकडे आहेत गोळेगाववरून आलेले त्यांचे वडील असतील, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. अजून पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. सर्व हरिभक्त परायण मंडळी या ठिकाणी कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार, कोणी कथाकार असतील. आता चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. एकदा साऊंडवाल्या दादांकरिता जोरात टाळी वाजवायची. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. आणि सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे पहा. महाराष्ट्रातील कितीही नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं, भक्ती विना देवा दिसत नाही, पैशा विना कीर्तन. कळतंय तुम्हाला? आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे, आजच्या कीर्तनाची यजमान आदरणीय श्रीमान किशोरदादा रामराव सोळंके, बरोबर आहे ना, त्यांच्याकरिता जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर आजचे सर्वच अन्नदाते असतील. बालाजी दादा जगदाळे, डॉक्टर श्री जगन्नाथ बरसाले, गणेश दादा शहाणे आणि ज्यांच्यामुळे सेवा माझ्यापर्यंत आली श्यामदादा सोळंके, त्यांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. ज्ञानदेवी रचेला पाया उभारिले देवालया, ना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत तुका झाला सेकळस, भजन करा सावकाश, बहिणी मने फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र तिकुळा पावन तो देश, पवित्र तिकुळा पावन तो देश, जन्म
धरती कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. संतांची मांदियाळी पाहली महाराष्ट्रामध्ये आपापल्या पद्धतीने देवाची प्राप्ती केली आहे. कधी कधी लोक सांगतात ताई देवाची प्राप्ती करायची असेल, सप्त्यात सहभागी व्हायचं असेल तर पैसा गाडी बंगला हे असेल तर देव त्याच्याकडे येतो. असं नाही अजिबात काय. आज आम्ही भोजनाकरिता गेलो होतो, ज्यांच्याकडे पंगत होती ना, साधं घर आहे. कधी कधी सांगत असते 50 एकरचा मालक असू द्या, 3-3 मजली बिल्डिंग असू द्या, पण कधी सप्ताहामध्ये 500 रुपयाची पावती सुद्धा फाडत नाहीत. एवढे अभागी लोक आहेत. पण पत्र्याचं घर असू द्या, पण फक्त मनाचा मोठेपणा असावा लागतो, याशिवाय एवढ्या सेवा घडत नाहीयेत. आणि इथं येण्याकरिता सुद्धा संतांनी वर्णन केलंय, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एवढ्या सहजासहजी सप्ताहामध्ये सुद्धा आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी सेवा करण्याचा सभाग जेव्हा आपल्याला लाभतो ना, एवढ्या सहजासहजी भेटत नाहीये. त्याच्याकरिता काहीतरी पुण्य शिल्लक असावं लागतं. जगाचा मालक श्रीमंताच्या घरी जातो असं कधी डोक्यात आलंच तर कधी कधी पहा, भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टी बोरं खाल्ली देवानं. अंतकरणात फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. टाळी वाजवा एकदा जोरात. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाशी. अंतकणला तर फक्त भाव भगवान परमात्माला पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. कधी डोक्यात आलंच तुमच्या? सुंदर प्रसंग सांगते. भगवान परमात्माला कित्येक साधू संतांनी कोणतीच कधी गोष्ट मागितली नाही, तरी जगाच्या मालकानं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. का? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. अंतकरणात फक्त भाव शुद्ध असावा. त्याच्या पुढे भगवान परमात्मा ज्या वेळेला पांडवांची शिष्टाई करण्याकरिता दुर्योधनाकडे गेले, दुर्योधनाला सांगावं पांडवांना 5 गावं तरी दे. देवा, सोयीच्या टोकावर बसेल एवढी जमीन नाही भेटणार. जगाचा मालक निघाले. कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करता, देवा आलेच आहात तर भोजन करून जा. देव म्हणतात, ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान आहे तिथे अन्न काय पाण्याचा थेंबही ग्रहण करू शकत नाही. भगवंत निघाले. बडे बडे मंदिर कोण्या काम के भाव अगर नहीं होवे. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. तिथून विदुरा घरच्या भक्षुनी कन्या पनमनंदी झाला. मनमोहना मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, नंदाचा बेला. मनमोहन मुरली वाला. अंतकरणात फक्त शुद्ध भाव असावा. बऱ्याच जणी सांगतात ताई आम्ही स्वतः नैवेद्य दाखवणं तर देवाला, पण आमच्या हाताने देव खात. देवाला नैवेद्य दाखवता खरं बोला राधा अक्का? रोज देवपूजा करता का? गंगू मावशी असे ब्लँकेट गुंडाळून बसल्या तुम्ही. खरंच सांगते तुम्हाला, तुमचे तोंड सुद्धा दिसेना मला नीट. नाही बोलल्या तुम्ही तर तुम्हाला एकीमेकीच्या शेजारणीची शपथ. इकडं पहा. देवाला रोज आंघोळ घालता का? देवपूजा करता का रोज?
असं करा नाही तर असं करा. देवपूजा करताना खरं खरं बोला. आणि कापसाच्या दिवसात सकाळी 6 वाजता बाई शेतात निघती, 8 वाजता मला सांगा, 8 दिवसातून जर एखाद्या वेळेला टाइम भेटलाच देवपूजा करायला, अख्खे देव बकेटभर पाणी आणतील, अख्खे देव एकदाच बकेटीत. मग देवाला वरती काढल्यावर तुम्ही का त्याला टॉवेलने पुसता का? अशी देवाच्या मुंडक्याला धरतीनं असं झटकते का? तर पाणी राहू नये देवघरात. खरे का खोटे? कशाचे देवपूजन, कशाचं काय आलंय? बऱ्याच जणी देवाला नैवेद्य दाखवायच्या आधी मला सांगा, स्वयंपाक करताना तुम्ही भाजी करता का? भाजीला शेंगदाणे टाकता का? माय हा केसराबाई सगळ्या नावाचे आहेत का काय आपल्या इथं? नेमके शेंगदाणे टाकता ना भाजीला? हा, भाजीला खोबरे टाकता का? खरं खरं सांगायचं मला, भाजी करताना किती जणीचा हात आपापल्या तोंडाकडे जातो? कुठला नैवेद्य आणि कशाचं काय? तुम्ही म्हणाल ताई देव आम्ही नैवेद्य दाखवतो, पण देव आमच्या हातानं देव खातो पाक, पण खाऊ घालण्याची ताकद सध्या आपल्याकडे नाही. कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम सगळ्या जणी म्हणा. जोरात म्हणता ना, अच्युतम केशवम कृष्ण राम नारायणम. आता शिक आवाज यायला लागले हळूहळू, जरा अजून येईल. विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणात भाव शुद्ध असावा. भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुंदर वर्णन केले पहा. मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे देव. बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही देव, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. हो दगडाचा देव त्याला वडराचा भ्याव, सोन्याचा देचा देव त्याला चोराचा भ्याव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भ्याव, मातीचा देव त्याला पाण्याचा भ्याव. देवाशाने भेटायचा नाही रे देव, अशाने पावायचा नाही रे देव. बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. अंतःकरणात भाव शुद्ध असावा. प्रत्येक संतांचं वर्णन करा. जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. तुम्हाला सांगू, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस आहेत. मंदिर किती सुंदर असू द्या, मंदिराची सुंदरता असते महिला मंडळ मंदिराच्या कळसावरून, पुरुष मंडळी इकडं. मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाही तर लोक म्हणतात काय नकटं नाक घेऊन बोलता. एकमेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि आपल्या नाकाकडे सुद्धा लक्ष देऊ नका. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे पा महिला मंडळ. एके बाईला एवढी एवढं नाकान भली मोठी नथ नाकात घातली, मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या आष्टीत आपलंच भूते, पण तरी सांगत नाही पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्याचे पप्पा अहो पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पाहत. काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. नाकाला प्रेमा विना भजन विना पोते, आरता विना पोते वाचूनाय, आरता विना पोते
विन भजन नाकावीन मोती अर्थावीन पोती कळते ना तुम्हाला? काय झालं पुढे एक जण पुढे सांगायला आणि एक जण मागं सांगायला, बरोबर? नाकाला शेंडा असं तर किंमत आहे. मुलगी पाहायला गेल्यावर सुद्धा पहिला काळ होता, पोरग पोरगी पाहायला गेलं की पोरग म्हणायचं पोरगी काळीच आहे, पोरगी सावळी आहे, पोरगी उंच आहे, पोरगी बुट्टी आहे, पोरगी जाड आहे. आता म्हणतो बांगी का असं ना पण पा भेटच ना तर करणार काय? तुमच्याकडे पाहतात का पोरी? आष्टी बरेच जण दिसायला लागलेत मला इथं, त्याच्यामुळे विषय निघाला. पहा गावागावात टेम्पो टेम्पो, टेन्शन घेऊ नका अजिबात. आमच्या गावात सुद्धा एक पोरग म्हणे ताई एखादी पोरगी पहा. म्हणलं आता वय किती? म्हणलं आता आहे 42. म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? गावागावात टेम्पो टेम्पो येत. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. पहा महिला मंडळ, नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. न तो काही का जणांना 12 महिने पाऊस काळ असतो. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहेत आणि तुकोबाऱ्यांचा अधिकार. माझी मद झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतला से किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकाराम 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 ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला कंप सुटावा सामर्थ्य तुकोबा यांचं. साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे. तुकोबा म्हणतात हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, भाळावरती चंदनाचा टिळा आणि एकदा तरी अंतःकरणात संतांविषयी कळवळा असावा. मनुष्य देह धारण करून आलायत, एकदा तरी माणसानं माळ घालावी. किती जण माळ करीत हे नाही विचारणार, पण कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी काढल्या. चांगलं माळकरी होतं, डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर माळ काढावी लागेल. काढली ना माळ. मी म्हणते मेला असतं तर चाललं असतं, पण माळ नव्हती काढायला पाहिजे. काय केलं असं आपण तरी जगून? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, हा ओरिजिनल वारकरी आहे. एकदा का गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, होय होय वारकरी पाहे पाहे रे. एकदा तरी पंढरपूरची वारी, पंढरी शेजारे आल्या नव संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि वो भा. सगळे जण म्हणा, काय उदास तोंड घेऊन बसले तुम्ही, जोरात म्हणा थोडं. वाट पाहि वो भा. आपल्या गावात चपतेले झालेत वाटतं. उभा महिला मंडळीकडे जेवायला देतात कणीच ती महादेवाची पूजा चालू आहे, तसं नाही ना काही. वाट पाहि उभा हे असं
विठ्ठल विठ्ठल एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. जीवनात योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल, काही काही लोक म्हणतील ताई माळ घालू, पण गावकरी म्हणतील करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला लागायचं असेल तर लोक नाव ठेवतात पहा. पण तुकोबारायांनी वर्णन केलंय, निंदकाचे घर असावी जिल्ह्यात. काय म्हटलं तुकोबाराय? निंदा करणारी लोक आपल्या शेजारी असू द्या, काळजी करू नका. आपण फक्त मार्ग बरोबर पाहिजे, स्वतः चालत राहा. कारण योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल तर लोक नाव ठेवतात पहा. सांगण्याचं तात्पर्य, एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणात संतांविषयी कळवळ असावा. तुकोबाराय म्हणतात, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाचे अभंगाचं पहिलं चरण. आपल्या हिता जो असे जागता, 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 आपल्या हिता अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. तुकोबाराय म्हणतात, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे. आता हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? तुम्ही सांगाल ताई डोळे उघडून पाहतो, त्याचा अर्थ आम्ही जागेच आहोत. जीवनाचं नेमकं हित कशात हे लक्षात येत नसेल तर आपण जागे असून देखील झोपल्यात जमावत. हिताच्या ठिकाणी जागा राहणं, आज लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला हित कळतं. फरक एवढाच आहे, कोणाचं हित गाडीत, कोणाचं बंगल्यात, कोणाचं जमिनीत, कोणाचं प्रॉपर्टीत, प्रत्येकाचं हित भिन्न आहे. पण संतांनी वर्णन केलंय, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. मनच का शुद्ध करायचंय? मन हे चंचल चपळ, जाता येता. बऱ्याच जणी कीर्तनात बसलायत पण मन इकडे तिकडे फिरून येत असेल. एक म्हातारी तर अर्ध्या कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी काय झालं? ताई कुलूप लावलो घराला पण झटकाच नाही दिला. इथं झटका देण्यात अर्थ आहे कुलूपाला काय? सांगण्याचं तात्पर्य आहे, संतांनी वर्णन केलंय, मन हा मोगरा अर्पून ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करा. आणि जीवनाचं हित कशात? भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये. तुम्ही सांगाल ताई भजन करू, पण फायदा काय आहे? फायदा आहे ना. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. नामस्मरण करा,
कधी संकट येणार नाही. बऱ्याच महिला मंडळींना एक प्रश्न पडतो, सकाळी सकाळी मालक घरातून बाहेर पडले, काहीतरी कामाच्या निमित्तानं तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी निघतात आणि प्रश्न हा पडतो की हे चाललेत नेमकं पण व्यवस्थित सही सलामत घरापर्यंत परत पोहोचतील का? केसालाही धक्का लागत नाही बा. अपघातामध्ये कधीच मृत्यू होणार नाही, तुमचा विश्वास बसेल असं माऊली ज्ञानोबा हरिपाठात सांगतायत. नारायण हरी उच्चारण नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. कोणताच काळ तुमच्यावरती घात करू शकत नाही, फक्त नामस्मरण करावं लागेल. का करावं? भगवंताचं भजन. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाड. त्याच्या पुढे सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी. जीवनात प्रकार 3 आहेत विचाराचे. एक विचार माणसानं कधीच करू नये, दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार वारंवार. पहिला, दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करायचा नाही. आज कित्येक लोकांना पहा, लोकांचं चांगलं झालेलं अजिबात देखवत नाही. एखाद्यानं बंगला बांधला, हे कौतुक कधीच करणार नाही. चांगलं करणं होत नाही, माणसानं करू नये, पण कोणाचं वाईट करायला कधी जाऊ नये. कित्येक महिला मंडळ सोमवारच्या दिवशी शेजारणीचं वाटोळं व्हावं म्हणून महादेवाला नवस करताना पाहिल्यात मी. शेजारच्याला 50 क्विंटल कापूस जास्त निघाला की हिचं पोट दुखायला लागलं समजायचं. एखाद्यानं बंगला बांधला, कौतुक करा, वा बरं झालं आपल्या आष्टीमध्ये असा बंगला नव्हता. एखाद्यानं गाडी घेतली, कौतुक करा, आपली कुठं कौतुक करणार आहेत. बंगला बांधला तरी म्हणून त्याला काही काम आहे, लोकांच्या मुंड्या मोडून बांधला असेल. आणि एखाद्यानं गाडी घेतली, कौतुक करत नाही. एका गावात 5 सखाराम तात्यानं गाडी घेतली म्हणून तू कराम तात्या रामभाऊ तात्याला पेढा द्यायला गेले. हे घे पेढा, का? सखाराम तात्यानं गाडी घेतली, हे त्याला काय काम आहे? घेतली असं हप्त्यावर, हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, पण घेतली की नाही? घेण्याला किंमत आहे. कौतुक कधीतरी माणसानं केलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार करू नये. का? हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. दुसरा विचार एकदाच, कोणता? सावधान, हा एकदाच करावा. चुकून डबल झाला, 2 बायका आणि फजिती आहे का? कारण एका पुरुषात 2 नारी, पाप वसे त्याच्या घरी. त्याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोण नाही. वाटोळं करण्याचा विचार कधी करायचा? तुम्हाला एक सत्य घटना सांगते, प्रसंग. एका गावामध्ये 2 पती पत्नी 2 जण राहत होते. 7-8 वर्ष झालं, सासरे वारून 10-15 वर्ष झाले होते. सासरा वारले म्हणून 7-8 वर्षाच्या नंतर ही पत्नी म्हणे, काओ म्हणे कुठं फिरायला जाता येईन, म्हातारी घरात राहते म्हणे, कुठं फिरायला जाता येईन काही म्हणे, ये म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करा. ते म्हणे तू सांग फक्त काय करू. 9 महिने 9 दिवस जे पोरग पोटात सांभाळय, ते म्हणे तू सांग फक्त काय बंदोबस्त करू. ती म्हणे 50 एकर शेती आहे, म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या, म्हातारी शेतात राहील, शेतीची राखण होईल आणि आपला कायमचा विषय मिटून जाईल. म्हणे ठरलं. शेतात झोपडी बांधून दिली, म्हातारी शेतात राहायला लागली. 1 महिना जात नाही, 1 महिना गेला आणि परत ही म्हणे तुमचा काय त्रास मला देखवा ना, सकाळ संध्याकाळ म्हातारी डबा घेऊन जावं लागतं, हिचा कायमचा विषय मिटवा. ते म्हणे तू सांग फक्त काय करू. ते म्हणे काही नाही, झोपडीला रॉकेल टाका म्हणे, रात्री म्हातारी झोपल्यावर काडी लावून द्या, कायमचा विषय मिटून जाईल. रात्री सांगता येईल, चुलीतली राख निघाली, जाळ निघाला आणि झोपडी जळून भस्म झाली, म्हातारी गेली. ज्या वेळेला ठरवलं दुसऱ्या दिवशी रात्री ही रॉकेलची कॅन घेऊन निघालं. रॉकेलची कॅन घेऊन चाललं होतं, पण जाता जाता आपण म्हणत नाही देवतारी त्याला कोण मारी. नेमकं शेजाऱ्याच्या गाया यांची ज्वारी खाण्यासाठी आल्या आणि ही म्हातारी ज्वारी त्या गायांना हाकलण्याकरिता गेली. म्हातारीनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय, पोटचा गोळा रॉकेल टाकतोय झोपडीवरती, काडी लावून देताना पाहिलं, पण म्हातारी बोलली नाही. गावाच्या बाहेर भलं मोठं चिंचेचं झाड आणि म्हातारी त्या झाडावरती बसली. यानं 10वा केला, 13वा केला, सगळं झालं. 15-20 दिवस होत नाही तर गावात चोरी झाली. चोरी झाली म्हणून 2 चोरांनी चोरी केली. अमावास्याची रात्र होती, सगळं काळकुट्टा अंधार पडलेला आणि नेमके ते चोर त्याच झाडाखाली बसून दोघाचे लागले भांडण. एक म्हणायचं पहिला वाटा आपला आणि तुझ्या आधी दुसरा म्हणायचं पहिला वाटा आपला. म्हातारी म्हणली 20 दिवसापासून या झाडावरती बसले म्हणे, तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा. थांबन का कोणी? अख्ख्या आष्टीत भूतालं 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 पळत सुटले. ज्या वेळेला पळत होते, म्हातारी खाली उतरली, पैसे मोजून पाहिले तर 5 लाख रुपये भरले. आता लेकरू किती वाईट असलं आणि किती कुरूप असलं तरी आई फक्त त्याच लेकरावरती प्रेम करते. कारण आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती. पैसे घेतले आणि रात्री घरी आली, दरवाजा वाजवला, बाळा दार उघड. बाळ्याने दार उघडलं. जसं दार उघडलं म्हणे म्हातारी तर गेली होती, आली कशी नेमकी? ती म्हणे तू आई आली कशी? थांब म्हणे पाणी दे अगोदर मग सांगते तुला. म्हातारी पाणी पिली, सांगत होती तुझ्या बापाकडे गेलते म्हणे स्वर्गात. बापानं बघितलं खाली बाळ्याच्या लई संसारात हाल चालले म्हणे, एवढे 5 लाख रुपये बाळ्याला देऊन ये.
आता जवळ सुनबाई होती, सुनबाई म्हणे माझे सासरे भेटले, मग 15 वर्ष झालेत, माझे आई वडील बी गेलेत. सासूबाई माझे सासरे भेटल्यावर मग माझे आई वडील बी भेटले असतील. ती म्हणे भेटले ना. ती म्हणे काय नाही म्हणे, तुम्ही तुमच्या बाळ्याला 5 लाख रुपये देऊन या आणि आम्ही सुद्धा आमच्या बाळीला 5 लाख ठेवलेत, पण तिला पण आम्हाला भेटवायला पाठा. कुठं? स्वर्गात. ती म्हणली जायचं कसं? राईट लेफ्ट रस्ता. ती म्हणे टेन्शन घेऊ नको, झोपडी तयार करायची, झोपडीच्या आतमध्ये जाऊन बसायचं, मालकाला रॉकेल टाकायला लावायचं, काडी लावून द्यायला लावायची, किती चटके बसले तरी सहन करायचे. आणि एकदा का धूर निघाला, धुराधुरानं कुठे जायचं? दुसऱ्या दिवशी केली ना झोपडी तयार. ही त्या झोपडीत जाऊन बसली, वरून रॉकेल टाकलं, जीच काडी लावून दिली, चटके बसायचे, पण तिनं सहन केले 5 लाखासाठी. जेच धूर निघाला, धुराधुरानं जीच वर गेली ती अजून खाली आली. विठ्ठल विठ्ठल. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा माणसानं प्रयत्न करू नये. तिसरा विचार आहे कोणता? नामधरा कंठी. आणि नामस्मरण का करावं? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. आणि तेच नाम मुखात नसेल, नाम विनमुख सर्पाचे ते बीड. मग ते अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करावं. का करावं? कुठं जायची गरज नाही. ठाईचं बैसुनी कराय चित्त, उठता बैसता, भांडता कांडता. त्याच्या पुढे सांगितलंय. बऱ्याच जणी शेतात कापूस वेचायला जातात. मला खरं खरं सांगा, कापूस वेचता किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? मंडा काकू, किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? हरिपाठ भजन कशाचा हरिपाठ? अशा लाईनीत कापूस वेचायला उभे राहतात आणि एकमेकीला म्हणणार कीर्तन संपलं पा. अशा इथून निघाल्या गेटमधून, सगळं गाव सोडणार, माझ्या मागं लागणार. खरे का खोट आहे? काम कोणतं करा, तोंडाचं काही काम आहे का? कामामध्ये काम, काही म्हणा राम, त्याच्या पुढे भगवान परमात्माचं नामस्मरण. कारण काळवेळ नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळवेळ नाम वेळ नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धारती, दोन्ही पक्ष पाही उद्धारती. हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन. दोन्ही पक्ष पाहे उद्धारती, दोन्ही पक्ष पाहे हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन. काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, त्याकरिता योग्य वेळेत सावधून नामस्मरण. तुम्ही सांगाल ताई हिताच्या ठिकाणी जागे हो, भजनही करू, पण करू म्हातारपणी. नाही करू शकत का? नाकमुख गळू लागले लाळ आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ आहे का? संतांनी वर्णन केले त्याकरिता. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. भवसागर तरुण पार करायचा असेल त्याकरिता जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकते पुरून. त्याकरिता परमार्थ का? जव ये सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रा जाये चुकू नको, योग्य वेळेत सावध व्हावं. का सावध व्हायचंय? रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल त्या दिवशी लोक म्हणतात राम नाम. जोरात बोला राम नाम. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही, तुमच्या आयुष्याचा विचारते.
कीर्तन सोडते बरोबर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. माहिती का आपला किती वेळ राहिला? सुंदर वर्णन केलंय पहा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, टाइट टाइट इतना मासूम हो जाएगा तो, इतना मजबूर हो जाएगा तो, छोड़कर अपनी ऊंची हवेली एक फन में बदलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. माणसाचं आयुष्य म्हणजे 3.5 हाताचा नरदेह, भगवान परमात्मानं दिलेलं भाड्याचं घर आहे. त्याकरिता योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. म्हातारपणी नाही, म्हातारपणी येईल कशावरून, क्षणभंगुर नाही बरं बसा. अरे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा. घडी घडी काळ्यात वाट पाहे, घडी घडी काळ्यात वाट पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात वाट पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात याची पाहे. टाळी वाजवा एकदा जोरात. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, त्याकरिता सावध व्हायचंय. अल्प आयुष्य मानवी देह, शत गणले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहेगा. माणसं पहिल्या काळात 100 वर्ष जगायचे का. जगणंही चांगलं होतं, खाणंही चांगलं होतं, माणसाचं राहणंही चांगलं होतं. भावना जिवंत होती. आज भावना शून्य जग झालंय. शेजारचं एखादं मेलं तर पंचकृषीत चूल पेटवल्या जात नव्हती. आज शेजारी गेलं तर शेजारचंच भाकरी करून खाते. सांगण्याचं तात्पर्य, कोणाच्या दुःखात लोक सहभागी व्हायला तयार नाही. काळ वेगळा होता. माणसं 100 वर्ष जगायचे का. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पा, लिंबू फेकलं तर मिशीवर बसल असं माणसं होते. आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होतं. आता
तांदूळ ठेवायला सुद्धा जागा नाही राहिली. करणार काय? माणसं तशी दिप्पाडची दिप्पाड. एका टायमाला एक मावळा 5-5 पाचून खायचा. 5 पोळ्याचा एक पाचून, 5-5 25 एक चपात्या एका टायमाला खायचा. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढी हातपाय भली मोठी डेरीन माय म्हणते महावाग. कशाचा वागण कशा? पहिल्यासारखे माणसं नाही राहिले. पहा, सांगण्याचं तात्पर्य आहे, कोण कधी झाली सांगता येत नाही, त्याकरिता सावध व्हायचंय. स्वतःचं हित नेमकं कशात आहे? आपुल्या हिता जो असे जागता, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता. हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हिताच्या ठिकाणी जागे राहिले कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आज दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. विसरून नाही चालणार आपल्याला. आज देव, देश आणि धर्म फक्त त्यांच्यामुळे जिवंत आहे. सगळ्यात अगोदर राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी असे संस्कार दिलेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर स्वतःचं नाव लावून घेतलंय. का? जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्यालाच जिजाऊचा वाघ म्हणतात. ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकरिता धन्य माता पिता तयाची चांगले विचाराची लेकर होती. पण आज अवघा महाराष्ट्र त्यांच्याकरिता म्हणतो. पहा, सगळ्यांनी हात वरती घ्यायचे आणि माझ्यासोबत घ्या हातावरती. थोडीशी थंडी बाजूला सोडा. घ्या हातावरती सगळ्यांनी. पैशावाले, श्रीमंत, गरीब घ्या हात. वाघाच्या जातीची, पोलाद छातीची, जगात वैभवशाली. हात वरती. वाघाच्या जातीची, पोलाद छातीची, जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय भवानी, जय जय शिवाजी. जय 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 भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची. छत्रपती आमचे देव छत्रपती, शिवाचे मावळे नाही कुणाची भीती. चला उठारा उचला भगवान, चला उठारा उचला भगवान. दैन्याचा संपला, जर दैन्याचा संपला. आला ला 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 आला गड्यानो भगवा बांधळ आलं. आला ला 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 आला गड्यानो भगवा बांधळ आलं. ताई, ताई, रूप घेऊन म्हाताऱ्याचं, राखी बाणूच्या मेंढराला. असू जेजुरीचा राजा, गेला बाणूच्या वाड्याला. शिवावतारी मर्तंड मल्हारी, शिवावतारी मर्तंड मल्हारी. मनात ठेवलं बाळूला, त्याचं मारून घोड्याला निघालो मनूच्या वाड्याला. त्याचं मारून घोड्याला निघालो मनूच्या वाड्याला. ताई, सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की. आठवगड जाती सोळा, तर समाज मराठमोळा. स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलंय गोळा, एका जागी केलंय गोळा. शिवबावानी दाखव कोणी शूर या भूमीवरी. शिवबावानी दाखव कोणी शूर या भूमीवरी. बाई माझा शिवराजा छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बसला घोड्यावरी शिवराजा, बसला घोड्यावरी शिवराजा. सगळ्यांनी हात वरती
बरेच जणांचे आवाज निघले अर्जुन दादा. काही नुसते नाटकं करतात पा काही काही. बऱ्याच लोकांना वाटतं नाव जरी घेतलं तरी जातीभेद मतभेद या गोष्टी सोडा पहा. अगोदर सांगितलंय 18 पगड जाती धर्मातल्या मावळ्यांनी म्हणावं राज द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते पहा. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य त्यांच्याकरिता धन्य माता पिता. त्याच्या पुढे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 60वीला दाता त्रिलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर. हृदयात भगवंताला साठवलं म्हणून धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. फक्त आई वडील यांना धन्यता नाही, धन्य त्या रत्नाची ती. त्याच्या पुढे नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धरीला माळीयाचा. सांगण्याचं तात्पर्य आहे हिताच्या ठिकाणी जागा राहावं. नेमकं हित कशात? जे हिताच्या ठिकाणी जागा आहे तो खूप बऱ्याच सांगतात त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे. पण मुलगा आशांच्याच पोटी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. सात्विक म्हणजे चांगल्या विचाराचे. तयाचा हरीख. आणि चांगल्या विचाराचे लेकर जन्माला येण्यासाठी सुद्धा संतांनी वर्णन केलंय. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आई वडिलाच्या त्याच्या कुळाच्या स्वतःच्या पूर्वजन्मीच्या पुण्याशिवाय मुलगा चांगल्या विचाराचा निवडत नाही. बऱ्याच महिला मंडळ या छोट्या छोट्या मुलांकडे पाहून म्हणत असतील मायरा दाका आपलं पोरग सुद्धा टाकावं काय ना संस्थेत. तुम्ही टाकता सुद्धा ते 4-4 वर्ष संस्थेत राहता आळंदीला आणि फक्त धोतर घालायला शिकून येतं. नशिबात नसेल तर होत नाही. कधी कधी सांगत असते इथं सेवा करणारा प्रत्येक व्यक्ती हा खरोखर देवाची सेवा करणारा आहे. त्यांच्याकरिता प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. कधीतरी एखाद्या वेळेला तुम्हाला आवडलंच एखादं गायनाचं टाळी वाजवली पाहिजे माणसाने मनाने का. लाखों में किसी को चुनते हैं अंदर के आवाज को सुनते हैं बस याद कर फिर याद कर ना यूं जीवन बर्बाद कर प्रभु सुन कर देर न लाएंगे राधे राधे बोल शाम आएंगे आएंगे शाम आएंगे निकलेगा मेरी भक्ति का परिणाम मेरे घर भी आएंगे घनश्याम मैं भी प्यासी हूँ हरिदासी हूँ मैं भी प्यासी हूँ हरिदासी हूँ राधा जो की खासम खासी हूँ प्रभु सुन कर देर न लाएंगे राधे राधे बोल शाम आएंगे आएंगे शाम आएंगे. मुलगा चांगल्या विचाराचा असावा सांगण्याचं तात्पर्य. रेंज गेल्यासारखं का वाना कंटाळ्या वाजायचं. भजन एखादा आवडलं तर म्हणले मी तुम्हाला. मुलगा असावा चांगल्या विचाराचा. कसा? प्रभू रामचंद्रासारखा बाळ दुर्वासारखा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा असावा आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आता बऱ्याच जणीला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला ये. वाटतं की नाही? रामासारखा जन्माला वाटतं की रावणासारखा? सध्याची तुम्हाला घटना कळली असेल ह्या 2-4 दिवसातली. मी तर सांगेल तुम्हाला राक्षस सुद्धा पुरले पहा. एवढी बेकार परिस्थिती आहे. कलियुगाचा अंत व्हायला आता जास्त वेळ लागणार नाहीये. अशी लेकरं जन्माला घालण्यापेक्षा ती माता काय म्हणतात बिना लेकराची वाण जर राहिली तरी पुरली. ती लेकराला जन्म नाही द्यायला पाहिजे. असे लहानपणापासून लेकराला चांगले संस्कार देणं होत नसल, तुम्हाला त्या लेकरांना शिकवणं होत नसल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली तर रात्रभर डीजे पोर दारू पिऊन नाचतात पहा लोक पहाटे 3-3 वाजेपर्यंत. ती जयंती नाही साजरी होणार कधी. मध्यरात्री रात्री प्रत्येक वेळेला दिसलेली प्रत्येक स्त्री ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची ताई स्वतःची आई वाटेल त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आनंद होणार आहे. आज त्यांनाही दुःख वाटत असेल हो. नाहीये खरोखर सुरक्षित नाहीये. काल परवा ते व्हिडिओ पाहिला पहा. आज सध्या इंस्टावरती असू द्या यूट्यूबवरती असू द्या फक्त उघडलं तरी तेच व्हिडिओ येत आहेत. ज्या मुलीला अन्याय काय असतो हेच कळत नाही. आज त्या माता पितेची परिस्थिती काय असेल आणि त्याच्या पुढे जास्त क्रूर काय घडलं असेल. तो तोंडावरती दगड टाकून ठेचून मारलाय पहा. काय काय घडत चाललंय कुठं कुठं चाललंय काय कळत नाही सध्या. सांगण्याचं तात्पर्य माझ्या माता माऊल्यांना हात जोडून विनंती आहे. नाही तुम्हाला 50 एकर शेती कमवणं झालं तरी चालेल, नाही तुम्हाला बंगले बांधता आले तरी चालेल, पण कमीत कमी फक्त लेकरांना आपल्या लेकरामुळं कधी एखाद्या निरागस पोरीचं वाटळ होईल आणि एखादा परिवार उद्ध्वस्त होईल असे संस्कार मात्र लेकराला कधी देऊ नका.
फक्त लेकरांना चांगले संस्कार द्या की जेणेकरून प्रभू रामासारखाच मुलगा असला पाहिजे. राम येतील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज येतील पण माँसाहेब जिजाऊ होणं महत्वाचं आहे. आताच्या महिला स्वतःच्या पोराला 15-16 वर्षाची पोरं दारू मध्ये पडतात, दारूच्या अधीन आहेत. 15-16 वर्षाची मुलं आहेत. कुठेतरी माय बापाला उचलून घेऊन यावं लागतात. आता मागच्या महिन्यामध्ये नवरात्र उत्सव झाल्यावर आमच्या गेवराई तालुक्यामध्ये जातेगाव ठिकाणी माझी कथा होती पहा. रात्रीच्या वेळेला मी कथेला निघाले आणि कथेला जाताना ज्यांच्याकडे चहा घेण्याकरिता निघाले का, फक्त 17 वर्षाचा मुलगा होता. त्याला चालता येत नव्हतं, एवढी दारू पिलेला होता. आणि स्वतःची माता त्याचे हात धरून त्याला ओढत होती. मला सांगा ना तुम्ही, लेकराला जन्म देताना काय काय विचार केला असेल की आपल्याला शेवटच्या वेळेला आपण गेल्यावर पाणी पाजण्यासाठी कोणीतरी पाहिजे. काय करायचं वंशाचा दिवा, लोकांच्या पुरीचं वाटोळ होत असेल तर सांग. हात जोडून एकच विनंती, फक्त लेकरांना चांगले संस्कार देण्याचं काम करा. मुलगा असावा पण चांगले विचाराचा. जगाच्या मालकाला मागा, पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा चांगल्या विचाराचा. मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई. आतापर्यंत सगळे लोक सांगायचे पहा, पोरींनी कपडे लहान घातले म्हणून लोकांची नजर बदलली. ज्या छोटी मुलगी पहा, यज्ञ नाव आहे त्या पोरीचं, काय चूक असेल त्या पोरीची सांगा. आता तिने का कपडे लहान घातले होते का, ती वागण्यात चुकली का, ती बोलण्यात चुकली? फक्त एक चॉकलेटची लालच दाखवली आणि त्याच्यावरती त्या पोरीचा जीव घेतलाय पहा. सांगण्याचं तात्पर्य, मुलगी असावी. आज नवरात्र उत्सव करतात पहा, दांडिया शिकवण्यापेक्षा आणि 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा सध्याच्या काळात भगवती मातेच्या हातातल्या शस्त्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. पोरीला तलवार शिकवा, पोरीला तलवारबाजी शिकवा, तिला दांडपट्टा शिकवा, पण स्वतःचं रक्षण कसं करायचं नाही. आज पाहिलं, प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये एकटाच रावण होता असं नाहीये. भगवती मातेनं महिषासुरासारखे राक्षसाचा, एकाच राक्षसाचा वध केला असं नाहीये. आज पावला पावलावरती महिषासुरासारखे राक्षस भेटत आहेत. सगळेच वाईट आहेत असं बी नाही आणि सगळेच चांगले आहेत असं बी नाही. सांगण्याचं तात्पर्य फक्त, मुलगी असावी पण चांगल्या विचाराची. पोरीला संस्कार चांगले द्या. आज एखाद्या तुमच्या मुलीमुळे, तुमच्या संस्कारामुळे एखाद्याच्या संसाराचं वाटोळ होईल असं मात्र जगणं कधी पोरीचं नसावं. चांगल्या विचाराची मुलगी असावी, संत जनाबाई सारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा एग एग विठाबाई आणि माझे पंढरीची आई बाईचं रूप धारण केलेलं आहे. रोज पहाटेच्या वेळी जातं झटकून घ्यावं आणि जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझी जाते ग फिरते बहुतूके, ओव्या गाव कौतुके तू, ओव्या गाव कौतुके तू, ए रे बा विठ्ठला. आता जाते नाही राहिली आणि जात्यावरचे गाणे सुद्धा नाही राहिले. पहिल्या काळातले गाणे होते. माझी आजी म्हणायची, तुम्हाला पटलं तर फक्त टाळी वाजवा, म्हातारे बाय असे असे करा. माझी आजी म्हणायची, गाणं म्हणून दाखवते तुम्हाला. पंढरा ग पुरा मंदी, काही वाजत गाजत, शिरी सोन्याचा बाशिंगा, लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई, आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. कळते तुम्हाला? आता नाही राहिले ते गाणे. तुम्हाला गंमत सांगते, आता एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा गोदड्यात, बायकोने केलं चालू, पाटीच्या ग परामंदी, जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठर गोधाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. संत जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे,
जगाचा जातो फिरवतो तो भगवान परमात्मा. आताच्या पुरी लग्न होऊन सासरी गेले, एक होती सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकारे हुंदाडा. तिनं भाकरी करावं, अख्ख्या गावात कळतं कुणाची सून भाकरी करते. कुठले संस्करण कुठलं काय. पहिल्या काळात टेन्शन यायचं पा सासूला, सुनबाईला टेन्शन यायचं मला सासू कशी भेटेल. आता सासूलाच प्रश्न पडतोय भेटेल की नाही हा मोठा प्रश्न आहे, आणि त्यातून कशी भेटेल हा त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे. मला सांगण्याचं तात्पर्य मुलगी असावी पण चांगले विचारायची. आज कित्येक मायबाप आहेत पोरींना सांगतात पोरींनो नाही पटलं तर महिनाभरात फोन करा. नातं जोडायलाही वेळ लागत नाही, तोडायला सुद्धा वेळ लागत नाही. पहिलं लग्न 8-8 दिवस चालायचं, किंमत होती नात्याची. लवकर एवढ्या सहजासहजी तुटल्या जात नव्हतं. सगळ्याला प्रसंग माहिती असेल. ज्या वेळेला स्वतःच्या पित्यानं सांगावं महायज्ञामध्ये महादेवाला पूजेचं स्थान नाही, आणि दक्ष महाराजांनी सांगितलं सती दे महादेवाला सोडून, पिता भवनज बगई भवानी दक्ष त्रास काऊन सन्मानी. सांगितलं होतं जाऊ नको पण तरी गेली. आणि दक्षाने सांगितलं सती दे महादेवाला सोडून, माझ्याकडे येऊन राहा बाबा, तुमच्यापासून मिळालेला हा देह त्याग करेल पण महादेवाला नाही सोडू शकत. योग गणित लीन झाल्या. नंतर हिमालयाची कन्या पार्वती मात्यानं प्रकट झाल्या पार्वती नावानं. आणि परतही ज्या वेळेला पाहतो पहाडामध्ये जाऊन तप करू लागल्या. सप्त ऋषींनी परीक्षा घेतली, पार्वती अगं तप करते कशा करिता. लग्न भगवान विष्णूच्या सोबत कर, असं काय महादेवाकडं. लग्न ब्रह्मदेवाच्या सोबत कर, काय महादेवाकडं. ज्या वेळेला सांगावं सप्त ऋषी या जन्मात तप करेल, हा जन्म जरी गेला तरी चालेल, परत जन्म धारण करून परत तप करेल. कितीही जन्म गेले तरी चालतील, फक्त लग्न उमापती महादेवाशी करेल. सांगण्याचं तात्पर्य आहे पोरींना फक्त संस्कार द्या. एखाद्याच्या परिवाराचा आपल्या मुलीमुळे वाटोळं व्हायला नकोय. मुलगी असावी चांगले विचारायची. ज्या मुलीसाठी विष का प्याला राजाजीने भेजा, विषाचं प्राशन केले. सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय सांगतात ज्या वेळेला चांगल्या विचाराचे लेकरं जन्माला येतील त्यांचा आनंद गावाला नाही तालुक्याला नाही थेट भगवंताला. तयाचा हरिक जगाच्या मालकाला अशा लेकराचा आनंद होतो. तुकोबाराय सांगतात अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करायची असेल गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. अखंड का करावं. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. अखंड भगवान परमात्मा त्यांच्या जवळ आहे म्हणून जगाच्या मालकाला विनंती करायची माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या छंद भगवान परमात्माचं नामस्मरण करायचंय. का करावं. जगात किती म्हटलं गाड्या बंगले जमीन प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी असतील. संतांनी वर्णन केलंय पहा. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. जगात देवाशिवाय कोण नाही म्हणून विठ्ठल माझा 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 म्हणा. सगळ्या जणांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं एक काम करू अगोदर मावशावर डोक्यावर पदर घ्या. सगळ्या अगोदर तुमचं भजन होईल. काय मावशावर डोक्यावर पदर. हा एकदा भजन झालं की काढून टाका परत. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आपण आवाज बघू कोणाचा चांगला आहे. सगळ्या महिला मंडळांनी म्हणायचंय. झाला का सावध. जोरात. मनात भरली पंढारी जाईन म्हणते माहेरी
पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत वा पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत आता का बसा लावली घशाला धार जोरात म्हणायचं सगळ्यांनी आता पाठीमाग कौरव क्षेत्राच्या बाहेरचे सगळ्यांनी म्हणा मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी काही म्हणता का आता मी काही म्हणले म्हणून घोटाळा नका ना घालू असा म्हणा सगळ्यांनी जोरात विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तुटून पडले गडे आता विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पाठीमागच्या काही आणला रोजन लावलं काय तुम्ही सगळ्यांनी म्हणा जोरात शेजाऱ्याची शपथ तुम्हाला विठ्ठल माझा म्हणा तिकडं माग जीव गेल्यासारखं काय करू नका कडे तुम्ही विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा महिला मंडळासाठी टाळी वाजवायची आकार ती सगळं काढते ती मस्त आवाज आहे तुमचा मावशो काय भजन केलं तुम्ही जसं काय आग्या मावाच्या टाळी वाजवा एकदा जोरात सगळ्यांनी विनोदाचा भाग सोडा जगाच्या मालकाशिवाय जगात आपलं कोण नाही संतांनी वर्णन केले देव पहावयासे गेलो तेथे देवची होणी आठेलो देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यावाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी अखंड त्या भगवान परमात्माचं नामस्मरण करायचं तो कुबार एक इच्छा व्यक्त करतात जे स्वतः हिताच्या ठिकाणी जागे आहेत ज्यांचा आनंद भगवंताला होतो जे गीतेचा आणि भागवताचे श्रवण करतात अशांची अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने माझं करो त्यांची सेवा तुका मने माझं करो त्यांची सेवा तुका मने माझं करो त्यांची सेवा तुका मने माझं
सात्विक कोळी कन्या पुत्र होतीची सात्विक अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात तू कामाने मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत ज्यांचा आनंद भगवंताला होतो जे गीतेचा आणि भागवताचे श्रवण करतात अशांची मला सेवा घडावी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या सगळ्यांनी हातावरती घ्यायचे जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए सागर को लांघ किसने सीता का पता लगाया प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया माता अंजलि के ऐसे माता अंजलि के ऐसे माता अंजलि के ऐसे संतान के लिए एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए मेरे हनुमान के लिए मेरे हनुमान के लिए विठोबा रखुमा हरि जय 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 विठोबा रखुमा हरि जय 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 विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा हरि जय 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 विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा हात घ्या खाली सगळे वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय पवित्र अशा सेवेसाठी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला आदरणीय हरिभक्त परायण श्यामदादा सोळंके आणि बाकी सर्व सप्ताह कमिटी मंडळी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आदरणीय किशोरदादा सोळंके त्याही परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते उपस्थित पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त सर्वांचे धन्यवाद एकदा सर्व गुणजन मंडळीकरिता जोरात टाळी वाजवायची सर्वांना सूचना आहे तालुका अंबड जिल्हा जालना अंकुशनगर या ठिकाणी श्री सरस्वती ज्ञान सरस्वती मुलींचे वारकरी शिक्षण संस्था आहे कधी त्या भागात आले तर नक्कीच संस्थेला भेट द्या आवर्जून कीर्तनाकरिता ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय अर्जुन दादा आहेत आदरणीय कृष्णदादा आहेत आदरणीय अंकुश दादा आदरणीय श्याम दादा सर्वच हरिभक्त परायण मंडळी गुणजन मंडळी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते सर्वच हरिभक्त परायण मंडळी पंचकृषीतून आलेले भाविक भक्त एवढे थंडीचे दिवस असताना सुद्धा तुम्ही कीर्तनाकरिता आलायत शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटतं ही सगळी जागा भरत असेल बरोबर आहे ना आणि बऱ्याच जणींनी नुसत्या झोपा काढल्या एक जण तर म्हणे ताई हे माय घरी गरम होतं आणि इथं करम होतं इथं फक्त झोपायसाठी येतात काही काही सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबा चरणावरती हनुमंतरायांच्या चरणावरती गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली